सकारात्मक विचार करेल असं मी सभागृहाला सुरुवातीलाच आश्वस्त करते। सभापती महोदय, 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला। नारी शक्तीचा गौरव करणारा हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष प्रेरणादायी आहे। महाराष्ट्राची ही भूमी स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई यांच्यासारख्या महान स्त्रियांच्या कार्याने पावन झालेली आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण सर्वजण काम करत आहोत। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मी अत्यंत महत्त्वाची शासनाची आज घोषणा आपल्यासमोर करते आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल। या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारी महिलांची गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळणार आहे। माननीय सभापतीजी, काल सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान सन्माननीय सदस्य मनीषाताई कायंदे यांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यात प्रामुख्याने फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत व मिसिंग महिला व मुलांचा शोध घेण्याबाबत मुद्दा उपस्थित केला गेला। सभापती महोदय, या अनुषंगाने मी सभागृहाला सांगू इच्छिते की हरवलेले मुलं मुली यांचा शोध घेण्याकरता एकूण 14 ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आलेली असून त्या अंतर्गत 42,594 बालके शोधलेली आहेत। तसेच हरवलेल्या महिलांकरता राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मिसिंग सेल कार्यरत आहेत। या अंतर्गत ऑपरेशन शोध 1 व 2 अशा विशेष मोहिमा राबवण्यात येऊन यामध्ये एकूण हरवलेल्या 5,066 महिला आणि 2,771 बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही या मोहिमा प्रभावीपणे चालवू याची शाश्वती आपल्याला देते। आणि सभापती महोदय, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्टेशन या ठिकाणी रेल्वे मार्फत सायबर क्राईम रोखण्यासाठी ही यंत्रणा उभा केलेली आहे। त्याचप्रमाणे महिलांच्या प्रश्नाबाबत राज्य शासनाने 51 भरोसा सेल कार्यान्वित केले असून त्यामार्फत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे। सभापती महोदय, राज्य परिवहन महामंडळामार्फत बस स्थानकांवर CCTV प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे पोलीस विभागास CCTV फुटेज उपलब्ध होणार आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हेगारावर कारवाई करण्यात येत आहे। तसेच सन्माननीय सदस्य श्रीमती चित्राताई वाघ यांनी महिलांविषयी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता अधोरेखित केलेली आहे। शासनाने लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा, लखपती दीदी यासारख्या योजनांद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। तसेच मॅट्रिमोनी वेबसाईटवरील फसवणूक रोखण्यासाठीही आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेली आहे। सदर सर्व रिक्त पदे मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भरण्यात येतील। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री अभिजितजी वंजारी यांनी महिलांसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज मांडली। हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिमा राबविणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनीचा प्रश्न, तसेच अंगणवाडी केंद्रामधील पायाभूत सुविधा सुधारण्याबाबत शासन सकारात्मकपणे विचार करेल। लाडकी बहीण योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठीही शासन कटिबद्ध आहे। अध्यक्ष महोदय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका
व मदतनीस ही पदे मानधनी तत्वावर असून केंद्र व राज्य